हे गाइस वेलकम बॅक टू माय चॅनल. पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आज आहे संडे, तर निघाले आहो परेलला. तर आज आगमन आहे. प्लॅन होता सिद्धी नाही ऐकला होता, पण आज आगमन आहेत म्हणून चालले परेलला. सो परवा आलेलो. आता संडे आहे तर मेगा ब्लॉग आहे. आता बघा चालत चालले पटरीवाल्या तिकडे डोंबिवली स्टेशनवर. म्हणजे आपले लिखवल्या तर डायरेक्ट खारवापर्यंत चालत जायचं असं. त्या मुकेश पाटील याला सांगतो ठाण्याचा चल ऐकला लाईक रुच्या बेवडीशा एवढीशा आल्या अशी नाका असतं सवा झाला. चला आता भेटू पुढे डायरेक्ट त्या परेललाच भेटू तुम्हाला. चप्पल टाकलेली आहे बघू शकता. हा थोड्याच वेळात पोचू डोंबिवली स्टेशन समोरच आहे. 5 मिनिटं लागतील पोचायला. आणि पाण्याचं पण आगमन झालेलं आहे. हे बघा यांनी आणल्या का चालत काय ते बघा. यांच्या मुले अख्खा लेट झाले ग. याच्या मुले लेट झाले. याच्या मुले अख्खी वाट लागली. अख्खी वाट याच्या मुले लेट झाले सगळा. तर मित्रांनो आता आम्ही ठाणे उतरलेलो. तर काय बघू शकता आपण पोहोचलेलो कलागंध आर्ट्स म्हणजे परेल वर्कशॉपला. तुम्ही आले मित्रांनो. आता आम्ही आहोत परेल वर्कशॉपच्या समोर. हे बाई भेटले आणि बाई कटलीत लोले मला. नाव कर तुझं. नाव सांग. जोर आहे बोल ना. बोल ना. अमित यादव. अमित यादव नाव आहे. त्याने वैतागले का बोलू. तर मित्रांनो आता एक गणपती गेले पुढे. 2 बाकी आहेत. घाटकोपरचा राजा. त्याने वैतागले मला बाई. नाव करू तुझं अमित यादव. हे बाई आम्ही दोघा पण कटाल्याने निघालं. पूर्वी आहे तिकडं मागे. काही यांनी वैतागले काय बोऱ्यानी. अमित यादवने वैतागले बघा. कलागंध आर्ट समोरच आहे. तर मित्रांनो बघू शकता सगळी पोरं वाट बघताना बाप्पाच्या बाहेर येण्याची म्हणजे गेट उघडण्याची सगळी वाट बघताना बघू शकता. थोड्या वेळात ट्रॉली पण येईल. आता निघणार तो कोल्हापूरचा गणपती बाप्पा आहे तो निघणार आहे. बघू शकता आता ट्रॉली पण आलेली आहे पहिली. आता ही ट्रॉली आतमध्ये जाईल. त्याच्यावर फोर्कलिफ्टने बाप्पाला ढोकली वाटते आणि कोल्हापूरसाठी रवाना होईल बाप्पा. बघू शकता पूर्ण पॅक आउट झाले आणि बाप्पा पण समोर दिसते आपल्याला. जसा बाप्पा दिसते तशी ढकली चेंगराचेंगरी चालू होते. आणि समोरच्या बघू शकता स्टिकवाल्याने तो वाट लावून ठेवले. फोटो करताना ते फोटोवाल्यांची पण वाट लावून ठेवली सगळी. आणि बाप्पा समोर बघू शकता. थोडा ऊन आहे बघू शकता. मी किती चेमाकल्या बघू शकता. फुल गर्दी आहे. बाहेर गर्दी नाही. अजून एक आगमन आहे याच्यानंतर तेव्हा तर फुल गर्दी होईल 100%. लॉक करके देख. लॉक होता है सिनेमैटिक. पाऊस नाही पडणार आहे.
तर मित्रांनो हा बघू शकता हा आहे कोल्हापूरचा गणाधीश आणि पोरा बघू शकता पूर्ण धावत चाललेले आहेत एक शॉट घेण्यासाठी. मी पण पुढे आलो. तर मित्रांनो आता मी गेलेलो बाप्पाच्या मागे धावत बघितलं असेल पब्लिक कवरी होती. सो आता पकापूर यायला चाललो परत वर्कशॉपकडे. सो भेटू हे फोन करता ना कशा पूर्वीचा. मित्रांनो फायनली पोहोचलो आहे बघा तिथं थांबले पिठपूर येतं धावत. कसा वाटला कैसा लागा हा कसा वाटला मस्त फोटो हो कसं करलं. तर मित्रांनो परत आलेलो आपण परेल वर्कशॉपच्या समोर आणि आज एक आगमन आहे परेलचा विघ्नहर्ता. काय आता आम्ही आगमन झालेलो हे पक्का उत्साह दाखवला येता आता बघा कशी वाट लागली. तुम्हाला जमत असेल तर त्याच या की ते नको येऊ बघा कशी आगमन. चले पवन चप्पल लुटली. तर मित्रांनो माझी चप्पल गेलेली आहे फायनली. बघा याचे बाहेर थांबताय बघा एक चप्पल गायब एक चप्पल आहे हो भेटली गाई पण तुटलेली आहे. आता कसं काय करायचं. अंदर चल बचके लागते.
तर मित्रांनो फायनली आगमन बघून चाललेलो होता घरी, कारण प्रॅक्टिसला बंद होता अंडीचे. आणि बघू शकता आपण लालबागमध्ये आलेलो फायनली. तर तुम्हाला गेट दाखवतो लालबागचा, झाला असेल तर बघू आता लालबागमध्ये काय माहोल आहे. मागे तर गणपती आहे सध्या, आता निघले तो फुल गर्दी आहे फुल. आणि माझी चप्पल पण तुटले बघा, हाताने घेऊन चालले होता बिना चप्पलच्या. तो चला आता पुढे बघूया काय भेटते आणि लवकर घरा पोचायला लागेल. तर मित्रांनो बघू शकता आता आपण आलेलो आहोत लालबागमध्ये. आणि लालबागच्या राजाचा एक्झिट आहे हो, समोर दिसते हो. आणि तो गेट आहे एंट्रीचा, समोरचा गेट आहे मेन दरवाजा. आणि हो एक्झिट आहे, इथून एक्झिट होते. आणि त्याच्या त्या साईडला समोरच चिंचपोकलीच्या चिंतामणीचा गेट आहे. तर झाले का नाही माहीत नाही सध्या तरी. हो लालबागच्या राजाचा गेट आहे. तर काय जातं आता आम्ही परेलवल्या चालल्या चिंचपोकलीला आहे बघा. चिंचपोकली स्टेशन समोरच आहे, बघू शकता तुम्ही फायनली. याची वाट लागलेली आहे अंडीच्या प्रॅक्टिसला बंद होता. कसं वाटतं? तर मित्रांनो बघू शकता समोर पण चालले ट्रॉली. हे बघा चिंतामणीचा मंडप आहे, पूर्ण पूर्ण हे मखर आहे बघू शकता. असं काहीतरी आहे. हे ट्रॉली चालली.